नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण रेसिपीमध्ये खाऱ्याचं कालवण करणार आहोत, खारा आणि बटाटा। तर हा सुरमईचा खारा आहे। आम्ही 4 जण खाणार आहोत, तर तुकड्या अगदी मोठ्या मोठ्या आहेत म्हणून मी इथे 4 तुकड्या स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे एक बटाटा घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, 1.5 असे मोठे, एक आणि एक अर्धा असे 2 मोठे म्हणजे 1 ते 1.5 असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर आहे आणि आपले हे नेहमीचे मसाले, गरम मसाला, हळद, लाल पावडर, त्यानंतर इथे मीठ आहे आणि इथे तेल आहे। तर इथे मी गॅसवर आहे ना पाणी थोडंसं कोमट करायला ठेवलेलं आहे, म्हणजे 2-3 पाण्याने हा खारा मी धुवून घेतलेला आहे, पण तो थोडासा वशट पाण्यात जाण्यासाठी आपण गरम पाण्यात पण टाकायचा असतो। तर गरम पाणी नाही, कोमटच पाणी आहे। ते गॅस बंद करून घेते आणि टोप मी असंच हाताने खाली उतरला, त्याच्यामध्ये हे खाऱ्याच्या तुकड्या टाकून घेतलेल्या आहेत। आता हे थोडंसं आपल्याला जास्त गरम नाही, अगदी कोमटच पाणी आहे। आणि इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे। आता लागलीच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण रेसिपीमध्ये खारा आणि बटाट्याचं कालवण करणार आहोत। तर ते पातेलं आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे मी 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे, आधी 1 आणि नंतर अर्धा। तर आता आपण टाकूया कढीपत्ता, कांदा आणि कांद्याबरोबर हा टोमॅटो। आता 5 मिनिटं तरी झालेली आहेत। कांदा आणि बटाटा आपण याच्यामध्ये परतून घेतलेला आहे। तर मी प्रत्येक वेळेला फोडणीवर मीठ टाकत असते, पण आज मी फक्त किंचित मीठ टाकणार आहे, कारण आपण ज्या खाऱ्याचा रस्सा करणार आहोत त्याला भरपूर मीठ लावलेलं असतं। त्याच्यामुळे तो कालवणामध्ये पडल्याच्या नंतर, कालवणाला उकळी आल्यानंतर मी पुन्हा थोडी चाखून पाहणार आणि मग कमी असेल तर पुन्हा मीठ टाकणार। तर आता मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हा एक मोठा टोमॅटो तो आता याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे फोडणीवर थोडीशी कोथिंबीर। आता पुन्हा आपल्याला 5 मिनिटं जरा हे टोमॅटो ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे फोडणीवर भाजून घ्यायचं आहे। तर टोमॅटो टाकून देखील आपले 1-2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार गरम मसाला। आणि याच्यासाठी आता मी मसाले टाकायला घेतलं तेव्हा मी गॅस अगदी कमी करून घेतलेला आहे, गॅस कमी करून घेतला आणि आता थोडासा मसाला टाकलेला आहे, थोडीशी हळद, हे सगळं साहित्य चवीनुसार आपण वापरतो। आणि मी आता लाल तिखट टाकून घेते, ते नेहमीप्रमाणे आमचं 2.5 चमचा मी लाल तिखट टाकत असते। लाल तिखट टाकून घेतलं आणि थोडंसं कोमट पाण्यामध्ये टाकलं तरी याचे 2 भाग झाले, म्हणून याला जास्त हलवायचं नाही, वरच्यावरच मला हलवायचं आहे। 1 उकळीमध्येच मी बंद करणार आहे, म्हणून बटाटा आधी फोडणीवर टाकला होता। तर आता हे सगळे मसाले आपण एकत्र करून घेऊया। आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते पाणी। मला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी मी ह्याच्यात टाकून घेणार आहे। तर साधारण 4 माणसांना पुरेल एवढं मी पाणी टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये अजून बटाटा शिजणार आहे आणि एक मोठी उकळी येणार आहे, त्यानंतर पाणी थोडंसं आटून जो पण रस्सा राहणार आहे त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे। तर चला आता आपण उकळी येण्याची वाट पाहूया आणि त्यासाठी आता गॅस पुन्हा मी मोठा करून घेतला आहे। तर कालवणाला छान अशी मोठी उकळी आलेली आहे आणि मोठी उकळी आली तरच बटाटा पटकन शिजणार आहे। 1 उकळी मोठी आलेली आहे, पण मी थोडंसं तेल उडते म्हणून गॅस अगदी कमी करून घेतला आहे आणि हळूहळू ते कालवण छान होणार आहे। तर आपण ज्या आज खाऱ्याच्या तुकडीचा हा रस्सा केलेला आहे, ती खाऱ्याची तुकडी ओली म्हणजे जी मच्छीमध्ये पण खूप महाग असते आणि सुकलेला जो आपण आणतो ना हा खाऱ्याचा तुकडा, तो पण खूप महाग मिळतो, पण त्याची टेस्ट खूप वेगळी असते म्हणून ती मच्छी एवढी महाग मिळते। तर त्याचाच आपला आज असा हा झणझणीत रस्सा तयार होतोय। आणि जेव्हा मोठी उकळी आली ना तेव्हा थोडंसं टेस्ट करून पाहिलं, म्हणजे चाखून पाहिलं तर त्याच्यामध्ये मीठ थोडं लागणार आहे,
म्हणून मी आता पुन्हा थोडंसं वरून हे मीठ टाकते. किंचित असं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर पाहिलं तर बटाटा छान असा शिजलेला आहे आणि खाऱ्या माशाचा तुकडा पण अख्ख्या तशाच आहे. त्या पण जास्त विरघळून आपल्याला द्यायच्या नाही. आता जी राहिलेली कोथिंबीर होती ती मी इथे टाकून घेतली आणि 5च मिनिटात आता मी गॅस पुन्हा बंद करणार आहे. झणझणीत असा खारा मासा आणि बटाट्याचा रस्सा तयार होतो आपला. खूप छान सुगंध सुटला. थोडासा गॅस कमी करून घेते. तर रस्सा आपला झालेला आहे. मला जेवढा हवा होता घरच्यांसाठी तेवढा याच्यामध्ये राहिलेला आहे. छान असा पातळ पण त्याच्यामध्ये जो हा सुरमईचा सार उतरलेला आहे, त्याची जी चव उतरलेली आहे त्याच्यामुळे तो छानच लागणार आहे. तर मी आता इथे गॅस डायरेक्ट बंद करून घेते. तर झणझणीत असा सुरमईच्या खाऱ्या माशापासून बटाटा टाकून बनवलेला रस्सा इथे तयार आहे. जस्ट आता याच्यातून काढून याच्यामध्ये घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.